हॅलो ऑल ॲस्पिरंट्स, कसे आहात तुम्ही? तर बघा, आपण कालच्या म्हणजे आपलं काल जे लेक्चर झालं किंवा आपण YouTubeला तुम्ही लेटेस्ट व्हिडिओ जो बघणार त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आपण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला मेन्सकडे जातो, तेव्हा आपल्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असतो. तो निर्णय फार महत्त्वाचा असतो, कारण त्या ऑप्शनल सब्जेक्ट्सवरच आपलं स्कोरिंग डिपेंड करतं. जर तुम्ही योग्य ऑप्शनल सब्जेक्ट निवडला नाही, तर तुम्हाला डिमोटिव्हेशन येऊ शकतं. त्यामुळे आपण योग्य ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचं यासंबंधीचं सेशन मी काल घेतलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ चेक करा. ओके. तर आता आपण बघूया, आपण समाजशास्त्र ऑप्शनल विषय निवडल्यानंतर आपल्याला तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कसा फायद्याचा ठरतो. कारण त्याचं काय आहे, तर फर्स्ट म्हणजे काय, की आपण बघतो समाजशास्त्र हा विषय आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्याचा अभ्यास करणारा हा विषय आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला आपल्या समाजामध्ये घडत असणाऱ्या घडामोडी, सामाजिक समस्या आणि काही संकल्पना यांचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये आहे. आणि समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला बरेचसे जनरल मुद्दे सुद्धा अभ्यासायचे असतात, जे आपल्याला मार्क्स कव्हर करण्यामध्ये मदत करतात. मग आपण समाजशास्त्राची विषय ओळख आणि समाजशास्त्राचं महत्व लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण पाहूयात यामधील काही महत्वाच्या संकल्पना. तर महत्वाच्या संकल्पना ह्या मी आत्ता ज्या इथे काढलेल्या आहेत एक्सप्लेन करण्यासाठी तेवढ्याच नाहीयेत, आणखी सुद्धा आहेत. पण आज आपण नेमकी चर्चा करणार आहोत ती मला खूप महत्वाची वाटली आज चर्चा करण्यासारखी, ती म्हणजे सोशल स्ट्रॅटिफिकेशन या म्हणजे सामाजिक स्तरीकरण. सामाजिक स्तरीकरण या मुद्द्यावर बरेचदा आपल्याकडे प्रश्न विचारले गेलेले आहेत. कारण सामाजिक स्तरीकरण हा केवळ एक शब्द नाहीये, तर यामध्ये अनेक घटक आणि अनेक संकल्पनांचा अभ्यास सुद्धा आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे प्रश्नांचं स्वरूप बदलतं, प्रश्नांचे प्रकार बदलतात आणि तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात. तर आपण बघूयात सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय. तर तुम्हाला या शब्दातच असं लक्षात येतं की सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, तर समाजामध्ये असलेले विविध स्तर. मग आता ह्या सामाजिक स्तरांची मांडणी कशी होते, तर समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असमानता, या असमानतेमुळे काय होतं की समाजामध्ये विविध प्रकारचे स्तर निर्माण होतात आणि त्याला आपण सामाजिक स्तरीकरण असे म्हणतो. आपण जर याची व्याख्या पाहायला गेलो तर आपल्याला अनेक शास्त्रज्ञांनी व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. सपोज आपण एक्झाम्पल घेऊया मॅकआयव्हर आणि पेज यांच्या व्याख्येचं. तर मॅकआयव्हर आणि पेज काय म्हणतात की पिढ्या दर पिढ्या चालत आलेली जी काही असमानतेची स्तररचना आपल्या समाजामध्ये आहे, त्या स्तररचनेला सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात. पिढ्या दर पिढ्या हा शब्द वापरलेला आहे बघा. म्हणजेच काय की आपल्याकडे हे जे काही आपण प्रथा, परंपरा, चाली, रीती, पद्धती म्हणतो ना, की एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे हस्तांतरित केले जात असतात. आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण हे जे काही पद्धती, चालीरीती आहेत त्या हस्तांतरित करत असतो. मग त्याचप्रमाणे पिढ्या दर पिढ्या ही असमानता सुद्धा काय केली जाते, हस्तांतरित केली जाते, असं मॅकआयव्हर आणि पेज यांचं मत आहे. तर आपण एक जनरल व्याख्या पाहिजे झाली तर काय होणार आहे, तर बघा, समाजामध्ये असलेल्या असमानतेच्या आधारावर झालेले स्तर त्याला सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात. तर अशी व्याख्या आपण बघा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला व्याख्या खूप महत्वाच्या असतात. बरं, आपण शास्त्रज्ञांच्या व्याख्या तर पाठ करूच, पाठांतर तर आपल्याला करायलाच लागणार आहे. पण तुम्ही जेव्हा शॉर्ट नोट्स घेता, शॉर्ट नोट्स घेत असताना तुम्हाला त्या व्याख्यांमधून काय समजलं हे खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही त्या सर्व व्याख्यांचा एक गाभा म्हणून काय करायचंय, तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ती व्याख्या नोट डाऊन करायची आहे. म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात केली. सामाजिक स्तरीकरण हा एक तुम्ही मुद्दा वर टायटल दिलं, त्यानंतर तुम्ही इन जनरल तुम्हाला काय समजलं ती एक व्याख्या तयार केली. त्याने काय होतं की जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता, त्या परीक्षेच्या काळामधले जे काही 2-3 दिवस असतात ते तुमचे रिव्हिजनचे आणि खूप महत्वाचे दिवस असतात. त्यावेळी तुम्ही एवढी सारी पुस्तकं चाळत बसणार का? नाही. तर तुम्ही ज्या काही शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत त्या तुम्हाला खूप हेल्पफुल होतात. अशा वेळी आपण आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काढलेल्या व्याख्या आणि मुद्दे आपल्याला मदत करत असतात. तर तुम्ही त्या जनरल व्याख्या नक्कीच काढल्या पाहिजे. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ते कसं समजलं तुम्ही ते लिहिलं पाहिजे. तर
सामाजिक स्तरीकरण, आता हे सामाजिक स्तरीकरण जे आहे हे आपल्या समाजामध्ये कशा प्रकारे याची व्यवस्था आहे ते आपण एका आकृतीद्वारे समजून घेऊयात. तर बघा, ही आकृती तुम्हाला माहीतच आहे. मी हे काय काढलेलं आहे, याला तुम्ही त्रिकोण म्हणा किंवा याला तुम्ही पिरामिड म्हणू शकता, बरोबर. तर ही आपल्या समाजाची काय आहे, रचना आहे, समाज व्यवस्था आहे ही आपली. तर बघा, हा जो पहिला आहे, हा जो पहिला ग्रुप आहे, इथे आपण म्हणूयात हे कोण आहेत, उच्च वर्गीय. ठीक आहे, उच्च वर्गीय किंवा आपण यांना उच्च वर्ग असं म्हणू शकतो. हा जो दुसरा आहे याला आपण मध्यम वर्गीय म्हणू शकतो. आणि हा जो तिसरा आहे ग्रुप, याला आपण कनिष्ठ वर्गीय असे म्हणू शकतो. ठीक आहे, उच्च, मध्यम आणि कनिष्ठ अशा 3 स्तरांमध्ये आपल्या समाजाची काय झालेली आहे, रचना झालेली आहे. तर उच्च वर्गीय, मध्यम वर्गीय, कनिष्ठ वर्गीय, आपल्या डेली रुटीन मध्ये आपण बरेचदा हे शब्द बोलून जातो. मिडल क्लास फॅमिली, हाय क्लास फॅमिली, हाय प्रोफाईल, असे अनेक शब्दांमध्ये आपण त्याला एक्सप्लेन, एलॅबोरेट करत असतो. तर आता बघा, इथे उच्च वर्गीय, मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय, तुम्हाला या आकृतीकडे बघितल्यानंतर काय लक्षात येतं? तर सगळ्यात पहिलं हे लक्षात येतं की हा जो वरचा भाग आहे हा खूपच निमुळता आणि कमी लोकसंख्या असलेला भाग आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या भारत देशासंबंधी ह्या सामाजिक स्तरीकरणाचा विचार करतो तेव्हा तुम्ही ही आकृती बघा, तर इथे तुम्हाला लक्षात येईल की उच्च वर्गीय आपल्या समाजामध्ये कमी संख्येमध्ये आहेत. उच्च वर्गीय कोण आहेत, काय आहेत, त्यांचा रेशो काय, ते आपण पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. आधी आपण पाहून घेऊया त्यांची संख्या कशी आपल्याकडे आहे. मग दुसरा वर्ग जो आहे तो आपल्याला लक्षात येतं की हा मिडल क्लास, मध्यम वर्ग, हा आपल्याकडे उच्च वर्गीयांपेक्षा थोडा जास्त मोठा यांची लोकसंख्या आपल्याला दिसते जास्त प्रमाणामध्ये. आपण खालच्या स्तराकडे येऊया, तो आहे तिसरा म्हणजे कनिष्ठ वर्गीय. तर यांची संख्या आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये सर्वात जास्त दिसून येते. हे लक्षात आलं, उच्च वर्गीय सर्वात कमी आहेत, मध्यम वर्गीय त्यापेक्षा जास्त आहे आणि कनिष्ठ वर्गीय सर्वात जास्त आहे. म्हणजे अगदी हा जो स्तर आपण पाहिला याच्या विरोधी हा स्तर आहे. उच्च वर्गीय सर्वात कमी, मध्यम वर्गीय त्यापेक्षा जास्त, कनिष्ठ वर्गीय त्याही पेक्षा जास्त. तर आता हे स्तर पडले कसे, बघा, हे मी जे म्हटलं की उच्च आहेत, मध्यम आहे, कसं ओळखायचं उच्च वर्गीय कोण, मध्यम वर्गीय कोण आणि कनिष्ठ वर्गीय कोण? तर बघा, आपल्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा भागवत असताना, म्हणजेच काय की मूलभूत गरजा, आता हे जे कनिष्ठ वर्गीय आहेत या कनिष्ठ वर्गीयांच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गरजा सहजासहजी पूर्ण होत नाहीत. त्यासाठी त्यांना रोज झटावं लागतं, त्यांना मजुरी करावी लागते, बरेचदा त्यांना उपाशीपोटी झोपावं सुद्धा लागतं. म्हणजेच काय की त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. असा जो लोकसमुदाय आहे त्यांना आपण कनिष्ठ वर्गीय म्हणतो. मग हे कनिष्ठ वर्गीय कोण कोण आहेत? तर त्यामध्ये आपण बघू शकतो की स्मॉल स्केल, अगदी हातावर मजुरी करणारे, म्हणजे रोज रोज काम करायचं, रोज पैसे मिळवायचे असे लोक. तर मजूर आहेत, हातमजूर आहेत, त्याबरोबर आपण बघतो की वेठबिगारीचे कामं करणारे लोक आहेत. आपण बघतो फुटपाथवर आपल्याला गार्बेज बॅग विकणारे भेटतात, किंवा अगदी छोट्या प्रमाणामध्ये ज्यांचा काय म्हणू की आपण इन्कम असतं की जे त्यांना रोजच्या आपल्या खानपानासाठी सुद्धा पुरत नाही, असे लोक ज्यांचं उत्पन्न फार कमी असतं, त्या लोकांना आपण काय म्हणू शकतो, ज्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही, असे लोक ह्या कनिष्ठ वर्गामध्ये येतात. आता आपण इथून पुढे जाऊया, मध्यम वर्ग. मध्यम वर्गीय कोण आहेत? ज्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत आणि चैनीच्या थोड्याफार गरजा हे पूर्ण करू शकतात. मग त्याच्यामध्ये आपण बघतो की छोटे मोठे व्यापारी असतील, त्याचबरोबर जे प्रायव्हेट जॉब करतात असे लोक असतील, आणि आणखी आपण काही उदाहरणं घ्यायची झाली तर ज्यांच्या चैनीच्या गरजा, जे लोन काढून किंवा कर्ज घेऊन आपल्या चैनीच्या गरजा पूर्ण करत असतात. म्हणजे जसं की उदाहरणार्थ आपलं घर आणि मुलांचं शिक्षण
पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, कर्ज काढतो आणि मग ते कर्ज आपल्याला नेहमी फेडत राहायला लागतं. तर असे आपण बघतो की मध्यमवर्गीय की ज्यांचं इन्कम सोर्सेस असतात पण ते लिमिटेड असतात, ज्यांच्या मूलभूत गरजांबरोबर काही चैनीच्या गरजा सुद्धा पूर्ण होत असतात, असे लोक म्हणजे मध्यमवर्गीय. आता आपण वरच्या वर्गामध्ये जाऊया, म्हणजे उच्चवर्गीय, ज्यांचा इन्कम सोर्स खूप चांगला असतो, ज्यांचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्यांच्या फक्त मूलभूतच गरजा नव्हे तर त्यांच्या सर्वच गरजा ते सहजासहजी पूर्ण करू शकतात. म्हणजेच कोण तर मोठ्या पदांवर असलेले पदाधिकारी, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, पॉलिटिशियन्स, सेलिब्रिटीज, स्पोर्ट्समन्स, चांगले प्रख्यात डॉक्टर्स आहेत, वकील आहे, प्राध्यापक आहेत, अशा मोठ्या पोस्टवर असलेले मंडळी हे काय असतात, उच्च वर्गामध्ये असतात. तर इथे आपण बघू शकतो की उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग हे जे 3 स्तर आपल्या समाजामध्ये दिसून येतात, तर अशी ही समाजाची रचना, समाजाचं स्तरीकरण आपल्याला ह्या आकृतीमधून दिसून येतं. पेपर सोडवत असताना म्हणजे आपण जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर सोडवतो तेव्हा तुम्हाला शास्त्रज्ञांची नावं, व्याख्या आणि तुम्हाला अशा छोट्या छोट्या आकृत्यांमधून ह्या कन्सेप्ट क्लिअर करता यायला हव्यात. त्यामुळे तुम्हाला अशा आकृत्यांची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आता इथे मी तुम्हाला शिकवताना हे फारच इथे मी गोंधळ करून ठेवलेला आहे, पण हे केवळ तुम्हाला एक्सप्लेन करण्याचं एक माध्यम होतं म्हणून. तर तुम्ही छान सुटसुटीत अशा आकृत्या काढायच्या, छान त्यांना नंबरिंग द्यायचं, म्हणजे तुमची कन्सेप्ट आणखी क्लिअर होते. ठीक आहे. तर आता आपण हे तर पाहिलं की सामाजिक स्तरीकरण स्तर कसे असतात. आपण पुढे पाहूयात सामाजिक स्तरीकरणाचे घटक कोणकोणते आहेत. तर सामाजिक स्तरीकरणाचे 3 प्रमुख घटक आहेत. ते म्हणजे कोणते, तर पहिला आहे संपत्ती, किंवा आपण पहिला घटक घेऊयात जन्म. जन्माच्या आधारावर स्तरीकरण केलं जातं. ते कसं आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. तर आपण घटक मांडताना आपण बघूयात की प्रमुख घटक कोणते आहेत. तर पहिला घटक आपण घेऊयात जन्म. दुसरा घेऊया आपण घेऊयात संपत्ती. किंवा व्यवसाय घेऊ शकतो आपण. आर्थिक घटक घेऊयात, त्यापेक्षा बेस्ट मला असं वाटतं की आपण आर्थिक घटक याला म्हणणे बेस्ट राहील. आर्थिक घटक जन्म आहे, आर्थिक घटक आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो इथे तिसरा घटक जो आहे तो आहे जेंडर, ज्याला आपण लैंगिकता म्हणतो, स्त्री पुरुष. तर जेंडर येस, ऑब्विसली आपण इथे जेंडर म्हणूयात. मी आता इथे जेंडर असंच टाकते, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. तर बघा, आपण इथे 3 घटक घेतलेले आहेत. ठीक आहे. 3 घटक घेतलेले आहेत. हे प्रमुख घटक आहेत जे काय करतात की सोसायटीला डिफाईन करतात, सोसायटीला स्तरीकरणामध्ये त्याचं विभाजन करतात. तर पहिला घटक जो आहे तो जन्म. आता या जन्माच्या आधारावर बघा आपल्या समाजामध्ये जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था तसेच धर्म व्यवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्माला आलात हे बघितलं जातं आणि त्यानुसार आपल्या समाजामध्ये स्तरीकरण केलेलं आहे. उच्च जातीय, कनिष्ठ जातीय अशा पद्धतीचे स्तर आपल्याला दिसून येतात. तर याच्यामध्ये आपल्याला जे काही आधार याचे आहेत घटकांचे, ते म्हणजे जात किंवा धर्म, बरोबर, किंवा वर्ण. आता वर्ण हा अलीकडच्या काळामध्ये म्हणजे वैदिक काळामध्ये वर्ण व्यवस्था होती, ती आता आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही. पण तरी आपण काही देशांचा जर विचार केला तर वर्ण भेद तुम्हाला माहिती असेल, वर्णभेद, काळा गोरा असा भेद बऱ्याचशा देशांमध्ये केला जातो. वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली बऱ्याचशा लोकांनी इतर समुदायांवर अत्याचार सुद्धा केलेले आहेत. पण जर आपण भारतीय समाजाचा जर रेफरन्स घेतला तर भारतीय समाजामध्ये वर्ण व्यवस्था म्हणजे आपल्याकडे
चतुर्वर्णीय व्यवस्था होती, ठीक आहे, ती वैदिक काळामध्ये. तर ते तुम्ही डिटेलमध्ये अभ्यासायला गेलं तर तुम्हाला ते वर्ण कोणते, काय व्यवस्था कशी होती, हे सगळं आपल्याला अभ्यासता येईल. तर आता सध्या आपल्याला फक्त इथे महत्वाचं आहे हे घटक कोणते, ठीक आहे. तर जन्म आहे, मग जन्माच्या आधारावर तुम्हाला जात आहे, धर्म आहे, वर्ण आहे, यामध्ये उच्च कनिष्ठ असे स्तर केलेले आहे. त्यानुसार आपला समाजामध्ये दर्जा ठरत असतो. त्यानंतर आपला दुसरा घटक जो आहे तो आहे आर्थिक. मला असं वाटलं होतं की आधी आपण इथे संपत्ती म्हणावं, पण संपत्ती म्हणण्यापेक्षा आपण आर्थिक घटक जर म्हटलं तर ते फारच मुद्देसूद होतं. म्हणजे काय की आर्थिक घटकामध्ये काय काय येतं, मग मग इथे येतं तुमच्याकडे असलेली संपत्ती, बरोबर. म्हणजे तुमचं ऍसेट जे असेल ते आपण म्हणूया की संपत्ती, ठीक आहे. तर इथे आपण संपत्ती म्हणूया. दुसरं आपण म्हणूया इथे आर्थिक घटकामध्ये आणखी काय येऊ शकतं, तुमची संपत्ती आहे, तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, म्हणजे इथे आपण नोकरी किंवा तुमचा व्यवसाय, ओके, नोकरी, व्यवसाय, संपत्ती आणि इतर घटक जे असतील आर्थिक, जे तुम्हाला वारसा हक्काने मिळाले असेल किंवा येस आपण बघू शकतो बरेचदा असं होतं की आपल्याला वारसा हक्काने सुद्धा याच्यामध्ये काही गोष्टी ऍड होतात. जसं की सपोज एखादा जमीनदार असेल, जमीनदाराकडे भरपूर जमीन आहे, ती जमीन पुढे चालून त्याच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होणार आहे, बरोबर. म्हणजेच काय आलं की त्याच्यामध्ये संपत्ती आली, तुम्हाला तुमचा बॅकग्राऊंड कसा लाभलेला आहे त्याच्यावर आपला आर्थिक घटक महत्वाचा असतो. मग हे आहे. त्यानंतर आपण जेंडरकडे जाऊया. म्हणजे लिंगभेद विषमता आपल्याला समाजामध्ये दिसून येते. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो घटक कोणकोणते आहेत. तर जेंडर, यामध्ये स्त्री, पुरुष आणि इतर, म्हणजे आपण तृतीयपंथी सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण सामाजिक स्तरीकरण अभ्यासतो त्यामध्ये तुम्हाला सामाजिक स्तरीकरणामध्ये एक आपण पिरामिड काढला होता, त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे आपण काय केले होते, स्तर बघितले समाजाचे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की सामाजिक स्तरीकरण हे कोणकोणत्या घटकांवर अवलंबून आहे. तर असे हे प्रमुख 3 स्तर आहेत जे सामाजिक स्तरीकरण अवलंबून असतं यावर. आणि त्यामध्ये आपण हे जे काही उपघटक पाहिलेले आहेत यावरून आपल्याला ही संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होते की कशा प्रकारे समाजाचं विभाजन झालेलं आहे वेगवेगळ्या घटकांमध्ये. आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. ही आपण आणखी डिटेलमध्ये अभ्यासू जेव्हा आपले मेन लेक्चर सुरू होतील. त्यासाठी तुम्हाला विद्यावृक्ष अकॅडमी जॉईन करावी लागेल. आणि येस ऑब्व्हियसली आपल्या या विषयामध्ये फारच म्हणजे इंटरेस्टिंग विषय आहे आणि असे अनेक मुद्दे आपण अभ्यासताना करंट अफेअर्सची पण चर्चा मोठ्या प्रमाणात करत असतो. तर अशा पद्धतीने आपण आज ही एक महत्वाचा मुद्दा आपण इथे अभ्यासलेला आहे. तर आपण आता पुढे पाहूयात. जसे की आपण एक कन्सेप्ट अभ्यासली. आता बघा, कन्सेप्ट अभ्यासणे किंवा एखादा मुद्दा अभ्यासामधील अभ्यासणे हा एक वेगळा भाग आहे. आणि जेव्हा आपण थिंकर्स कडे जातो, ठीक आहे, आता आपण बोलणार आहोत सपोज, येस, तर आपण जेव्हा थिंकर्स अभ्यासतो, आता तर आपण ही कन्सेप्ट अभ्यासली, ठीक आहे, तुमची क्लिअर झाली असेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, आपण त्याच्यावर चर्चा करूयात. तर जेव्हा आपण थिंकर्स अभ्यासतो समाजशास्त्रामध्ये, ते कसे अभ्यासले पाहिजे, तर आपण एखाद्या प्रचलित शास्त्रज्ञाबाबत इथे आज चर्चा करूयात. तर एक शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. ते नाव, अग्रणीय नाव म्हणजे आपल्या समाजशास्त्रामधलं ते आहे कार्ल मार्क्स यांचं. अतिशय महत्वाचं, मोलाचं योगदान यांनी आपल्याला समाजशास्त्रामध्ये दिलेलं आहे. यांचे बरेच ग्रंथ आणि यांचे सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहे. तुम्ही कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असताना मेन्सला जेव्हा समाजशास्त्र हा विषय निवडता तेव्हा सगळ्यात पहिले थिंकर्स येतात ते म्हणजे कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स यांचा कालखंड जो आहे तो आहे 1818 ते 1883. या कालखंडामध्ये त्यांनी अनेक मोलाची कामगिरी समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये केलेली आहे. तर आपण बघू शकतो
1818 ते 1883 असा यांचा हा कालखंड आहे. यामध्ये आता त्यांचा जीवन परिचय आहे, त्यांनी मांडलेले त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांचा बॅकग्राऊंड काय होता. कुठलाही समाजशास्त्रज्ञ किंवा कोणताही शास्त्रज्ञ अभ्यासताना मुलं काय करतात, म्हणजे डायरेक्टली त्यांचे थेअरीज अभ्यासायला घेतात. तर ही चूक होते. कारण की आपण एखाद्या शास्त्रज्ञाविषयी जर त्यांची बायोग्राफीच वाचलेली नसेल तर आपल्याला त्यांचे सिद्धांत कसे समजतील. म्हणून तुम्ही कुठलाही शास्त्रज्ञ अभ्यासताना डायरेक्टली तुम्ही त्यांच्या सिद्धांताला वाचन करायला घेऊ नका. मी एक सजेस्ट करेल की तुम्ही त्यांची आधी बायोग्राफी वाचा, म्हणजे त्यांचा जन्म कसा कुठे झाला आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं, फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं, कोणाच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला होता. या पद्धतीने जेव्हा तुम्ही शास्त्रज्ञ अभ्यासता त्यावेळी तुम्हाला त्यांचे सिद्धांत समजणे खूप सोपं होतं. कारण सिद्धांत समजताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो, मॅडम आम्हाला ही कन्सेप्ट, आम्हाला हा सिद्धांत समजत नाहीये, आम्हाला सिद्धांत कसे अभ्यासायचे, आम्ही जेव्हा परीक्षेच्या वेळी ते लिहायला घेतो तेव्हा आम्हाला काय लिहायचं कळतच नाही. मग असा गोंधळ का होतो, जेव्हा आपण त्यांची बायोग्राफीच वाचलेली नाहीये तर मग आपण सिद्धांत कसे समजणार. आपल्याला शास्त्रज्ञ पाठ करून चालत नाही, आपल्याला शास्त्रज्ञ समजून घ्यावे लागतात. आपल्याला तशी थॉट प्रोसेस आपली करावी लागते. ती कशी करायची, काय करायची, पुढील लेक्चर्समध्ये आपण ती समजून घेणारच आहोत. पण आज आपण इथे पाहूयात की कार्ल मार्क्स यांचा एक अतिशय महत्वाचा सिद्धांत आज मी इथे शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आपण यांचा एक सिद्धांत पाहूया, ऐतिहासिक भौतिकवाद. ठीक आहे, तर हा तुम्हाला परीक्षेमध्ये बरेचदा विचारला गेलेला आहे, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर ऐतिहासिक भौतिकवाद काय आहे आणि कशा पद्धतीने आपण तो छान एक्सप्लेन करू शकतो हे आपण इथे पाहूयात. तर एका छोट्याशा आकृतीवरून आपण काय करू शकतो, त्याला डिफाईन करू शकतो. येस, तर आपण इथे आत्ताला हे मी तुम्ही 1818 ते 1883 त्यांचा कालखंड लक्षात ठेवा. आता आपण काय करूयात, इथे छोटे छोटे पॅरेग्राफ म्हटल्यापेक्षा मी इथे तुम्हाला एका सर्कलमध्ये कशा प्रकारे ऐतिहासिक भौतिकवाद त्यांनी मांडलेला आहे आपल्याला हे लक्षात येईल. तर सरंजामशाही आहे, त्यानंतर आहे कृषक समाज. मग आपण बघूयात भांडवलशाही, आदिम समाज, सरंजामशाही, कृषक समाज, भांडवलशाही आणि साम्यवाद. येस, तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की इथे आपल्याला ह्या सर्कलमध्ये 1 2 3 4 5 कालखंडांची माहिती दिलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कार्ल मार्क्स यांनी जो ऐतिहासिक भौतिकवाद मांडलेला आहे तो मानवी समाजाचा इतिहास म्हणजे कसा घडून गेला, किंवा आपल्याकडे आपण बघू शकतो की जे वर्ग निर्माण झालेले आहेत त्याविषयी कार्ल मार्क्स यांचं काय मत आहे, हे वर्ग कसे निर्माण झाले. तर कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळी आपल्याला ह्या कन्सेप्ट क्लिअर होतात. तर आपण सुरुवात करूया, ऐतिहासिक भौतिकवाद नेमका काय आहे. हा सिद्धांत अभ्यासताना तुम्ही गोष्टी स्वरूपामध्ये तो लक्षात ठेवावा. तर कसा बघा, कार्ल मार्क्स यांनी हे जे काही आपल्याला स्टेप बाय स्टेप हे कालखंड जे सांगितलेले आहेत, तर ह्या कालखंडांमध्ये आपण बघू शकतो पहिला कालखंड त्यांनी सांगितलेला आहे मानवी समाजाचा, तो म्हणजे आदिम समाज. आता आदिम समाज काय आहे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे, आपण शाळेमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत की आदिम समाजामध्ये व्यक्ती अगदी प्रायमरी स्टेजमध्ये होता, म्हणजे त्याला त्याच्या गरजा पण मर्यादित होत्या आणि जे काही सोर्सेस होते ते पण मर्यादित होते. मग कार्ल मार्क्स यांच्या मते आदिम कालखंड काय आहे, तर असा कालखंड की ज्या कालखंडामध्ये कोणी कुणाचा गुलाम नव्हता, कोणी कुणाचा मजूर नव्हता, कोणी कुणाचा मालक नव्हता, म्हणजेच काय की वर्गविरहित समाज होता, तो म्हणजे आदिम समाज. या
समाजामध्ये व्यक्ती काय करायचा की आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लिमिटेड सोर्स वापरायचा. म्हणजे भूक लागली तर कंदमुळे शोधायला जायचं, शिकार करायची. हळूहळू त्याला लक्षात यायला लागलं की आपण ज्या काही शिकारी करून आणतो त्या शिकारी जेव्हा जंगलामध्ये वणवा पेटायचा, तो वणवा पेटत असताना त्यामध्ये बरेचसे कंदमुळे भाजले जायचे किंवा आपण बघतो की प्राणी सुद्धा त्यामध्ये मारले जायचे. मग तो वणवा विझल्यानंतर हा मनुष्य प्राणी काय करायचा की ते सगळं भाजलेलं मांस असेल किंवा कंदमुळे असतील ते तो खायचा. त्याला लक्षात यायला लागलं की अरे वा, हे तर भाजल्यानंतर याची चव छान येते. मग अग्नीचा शोध लागला. ठीक आहे, हे कार्ल मार्क्सने आपल्याला एक असं गोष्टी स्वरूपामध्ये हा ऐतिहासिक भौतिकवाद मांडलेला आहे आणि तुम्ही अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही तो समजून घेतला तर तुम्हाला तो छान समजू शकतो. मग आपण बघतो की हळूहळू या मनुष्याला हळूहळू एक एक गोष्ट अवगत होत गेली. मग अग्नीचा शोध लागला, त्याचबरोबर तो एका जागी स्थायी व्हायला लागला. त्याला समजायला लागलं की आपण एका ठिकाणी जर थांबलो तर आपल्याला काय होतं की कष्ट पण कमी पडतात आणि ह्या एरियामध्ये आपण आपलं वास्तव्य करू शकतो. मग जेव्हा तो सेकंड स्टेजला आला तेव्हा आपण त्या काळाला म्हणतो सरंजामशाहीचा कालखंड. आता ही सरंजामशाही काय आहे? सरंजामशाही म्हणजे काय की ज्यावेळी व्यक्तीला जमिनी काबीज करण्याचं ज्ञान अवगत झालं. आता ह्या जमिनी अवगत कशा होऊ लागल्या? तेव्हा तर डॉक्युमेंटेशन नव्हतं, तेव्हा तर व्यक्ती शिक्षित पण नव्हता. तर मग ज्याच्या अंगी बळ त्याची ती जमीन. म्हणजेच काय की आपल्या समाजामध्ये नेहमीच प्रबळ आणि दुर्बल असे दोन्ही घटक अस्तित्वात होते. मग जे प्रबळ आहेत, जे आपल्या हिमतीच्या जोरावर म्हणा किंवा आपल्या शौर्यावर जमिनी काबीज करू शकतात, अशा लोकांनी जमिनी काबीज केल्यात आणि मोठ्या प्रमाणात काही लोकांकडे जमिनी हस्तांतरित झाल्या आणि काही लोक हे भूमिहीन राहिलेत. मग इथून सुरुवात झाली ती वर्गरचनेची. वर्गरचना इथून या दुसऱ्या कालखंडापासून कार्ल मार्क्स यांच्या मते जो दुसरा कालखंड होता त्या दुसऱ्या कालखंडामध्ये वर्गरचना निर्माण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे वर्ग पडायला लागलेत. गरीब श्रीमंत, मालक आणि मजूर, जमीनदार आणि भूमिहीन असे वर्ग पडायला सुरुवात झाली. तर हा जो दुसरा वर्ग आहे, मग इथे काय, मग ह्या दुसऱ्या कालखंडामध्ये काय झालं, जमिनी काबीज केल्या गेल्या, व्यक्ती एका ठिकाणी स्थायी होऊन आपले जीवन जगायला सुरुवात झाली. हळूहळू पुढे काय झालं, मग त्याला शेतीचा शोध लागला. हा जो तिसरा कालखंड आपल्याला दिलेला आहे कार्ल मार्क्स यांनी, तो आहे शेतीचा, म्हणजेच कृषक समाज, शेतीचा शोध लागला. जेव्हा व्यक्ती हळूहळू आपल्या गरजा पूर्ण करू लागला तेव्हा त्याला ह्या गरजा पूर्ण करत असताना असे लक्षात आले की झाडावरील जे काही फळ असतं किंवा बीज असतं ते जमिनीमध्ये रुजलं की त्याच्यापासून परत एक वृक्ष तयार होतो. हळूहळू अशा प्रकारे तो जिज्ञासू प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याला शेतीचा शोध लागला. मग त्यामधून आपण बघतो की कृषक समाजाची निर्मिती झाली, म्हणजे तिसरा कालखंड, ज्यामध्ये शेती व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली आणि शेतीचा शोध लागला. मग तो एका ठिकाणी स्थायी झाला, पशुपालन करू लागला, शेती करू लागला आणि मोठ्या प्रमाणात आपण बघतो की उत्पादन घ्यायला सुरुवात झाली. इथे सुद्धा आपल्याला दोन वर्ग निर्माण झालेले दिसून येतात. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे, जे शेतीचे मालक आहेत असे लोक, आणि ज्यांच्याकडे शेती त्यांच्या मालकीची नाही आणि ते दुसऱ्यांच्या शेतीवर जाऊन काम करतात असे मजूर वर्ग. दोन वर्ग आपल्याला या कालखंडामध्ये सुद्धा दिसून यायला लागले. म्हणजे दुसऱ्या कालखंडापासून वर्ग व्यवस्था जी सुरू झाली ती आपल्याला तिसऱ्या कालखंडामध्ये सुद्धा दिसायला लागली, असं कार्ल मार्क्सचं मत आहे. मग आपण येतो चौथ्या कालखंडाकडे, तो आहे भांडवलशाही कालखंड. मी बरेचदा विद्यार्थ्यांना प्रश्न करत असते की आपण आता कोणत्या कालखंडामध्ये आहोत. बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात, कारण शेती आपल्याकडे आजही ग्रामीण भागांमध्ये केली जाते, पण आपण भांडवलशाही समाजामध्ये पदार्पण केलेलं आहे. लक्षात घ्या, आजचा जो काही इरा आहे, आजचा जो काही कालखंड आहे, तो आहे भांडवलशाही कालखंड. आणि इथेच कार्ल मार्क्स यांचा काय होतो, तर कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा उद्रेक होताना आपल्याला दिसतो. कारण तुम्हाला माहिती असावं की कार्ल मार्क्स हे भांडवलशाही विरोधी आहेत.
त्यांना भांडवलशाही मान्यच नव्हती. त्यांच्या मते भांडवलशाही हा असा कालखंड आहे ज्यामध्ये सर्वात जास्त शोषण हे मजूर वर्गांचं होत आलेलं आहे. आता ते कसं बघा, कृषीचा शोध लागला, मग आपण हळूहळू कुठे गेलो? यंत्राकडे गेलो. हस्तव्यवसायाची जागा यंत्र व्यवसायाने घेतली आणि मग मोठ्या प्रमाणात यंत्राद्वारे उत्पादन व्हायला लागलं. मग हे उत्पादन होत असताना काय झालं की ज्यांच्या मालकीचे यंत्र आहेत, कारखाने आहेत, असे मालक वर्ग, भांडवलदार आणि ज्यांच्या मालकीचं काही नाही, जे आपले श्रम या मालकांना किंवा भांडवलदारांना विकतात, असे मजूर वर्ग, असे दोन वर्ग समाजामध्ये निर्माण झाले. आणि तिथूनच मग काय झालं की कामगारांचं आणि मजुरांचं शोषण सुरू झालं, असं कार्ल मार्क्स यांचं मत आहे. भांडवलदार हा काय करायला लागला की अधिक उत्पादन काढून नफा मिळवायला लागला, पण मजूर जो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय करतो, आपलं श्रम देतो, त्याला मात्र जो मोबदला मिळायला पाहिजे तो मोबदला मिळत नाही, असे कार्ल मार्क्स यांचे मत आहे. तर अशा पद्धतीने भांडवलशाही समाजाची निर्मिती झाली, म्हणजे यंत्र व्यवसाय पद्धती जिथे सुरुवात झाली तिथून भांडवलशाही समाजाची निर्मिती झाली. मग आता पाचवा आणि शेवटचा जो कालखंड कार्ल मार्क्स यांनी वर्तविलेला आहे तो काय आहे, तर साम्यवाद. साम्यवाद म्हणजे असा कालखंड जो वर्गविरहित असेल. जो काय असणार आहे? वर्गविरहित. वर्गविरहित समाज. आता हे अक्षर तुम्ही समजून घ्या जरा, लिहायला मला असं तिरपं जात आहे. तर वर्गविरहित समाज म्हणजेच काय की साम्यवादामध्ये कुठल्याही प्रकारचा वर्ग नसेल, कोणी कोणाचा मालक नसेल, कोणी कोणाचा गुलाम नसेल, अशा पद्धतीचा एक समाज भविष्यामध्ये निर्माण होणार आहे, वास्तव्यास येणार आहे, असं कार्ल मार्क्स यांचं भविष्य कथन होतं. ते कशामुळे? तर त्याच्या मागे एक कारण होतं. त्यांचं असं मत होतं, भांडवलशाही समाज हा समाजाला लागलेली एक कीड आहे. त्यांच्या मते भांडवलदार हा कामगारांचं इतकं शोषण करेल की एकदा कामगार जे आहेत ते कामगार संघटित होतील आणि ह्या भांडवलशाहीचा नाश होईल आणि त्यानंतर कोणी कोणाचं मालक नसेल, कोणी कोणाचा मजूर नसेल आणि त्यामुळे निर्मिती होणार ती साम्यवादाची. मग साम्यवाद आणि हा आदिम कालखंड हे जवळजवळ सिमिलर असतील, असं कार्ल मार्क्स यांचं मत होतं. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचा ऐतिहासिक भौतिकवाद हा जो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे तो आपल्याला इथे ह्या कालखंडांमध्ये समजून सांगितलेला आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मी हे खूप शॉर्ट मध्ये आज तुम्हाला शिकवलेलं आहे. आपण जेव्हा हा सिद्धांत अभ्यासतो तेव्हा तो आपल्याला स्टोरी स्वरूपामध्ये समजून घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये काही आणखी महत्वाच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी माझ्या आज मी राहू दिल्या असेल शिकवायच्या, कारण की आज आपल्याला टाइम लिमिटेशन्स आहेत. आपलं लेक्चर किती वेळेचं होतं त्यावर आपण डिपेंड करतो आपलं एक्सप्लेनेशन. तुम्ही जेव्हा अकॅडमी जॉईन करणार तेव्हा तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये शिकवलं जातं. याच्यावरच्या सेल्फ नोट्स म्हणजे तुम्ही कशा काढायच्या, तुम्हाला हँड रिटन नोट्स दिल्या जातात, तुम्ही नोट्स कशा बनवायच्या, आमच्याकडच्या काही नोट्स असतात ज्या तुम्हाला सोप्या भाषेमध्ये कशा समजतील, हे सगळंच तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलं दोन महत्वाचे मुद्दे इथे पाहिले आपण. पहिलं पाहिलं ते म्हणजे सोशल स्ट्रॅटिफिकेशन आणि दुसरं आपण पाहिलं कार्ल मार्क्स यांचा एक सिद्धांत. ओके, तर आज आपण इथे एवढ्यावर थांबणार आहोत. तर आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. यामध्ये ज्या काही आपण मुद्द्यांवर चर्चा केली ते मुद्दे तुम्हाला समजले असतील. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपण त्याच्यावर चर्चा सुद्धा करूयात. तर पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपलं असणार आहे बेस्ट आन्सर रायटिंग. एमपीएससी UPSC ला काय हवंय, आपण आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे ह्याचं डिप्स आपण स्टडी पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आणि तुम्हाला मी जो प्रश्न देईल त्याचं आन्सरिंग तुमचं चेक करून मी देणार आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, तर आज मी तुम्हाला एक प्रश्न देते, तो तुम्ही लिहून घ्या.
तर तो प्रश्न असा आहे, आपण आपल्याकडे आपण आता जे अभ्यासलं सामाजिक स्तरीकरण, तर याच्यावर मी तुम्हाला एक प्रश्न देते. तो प्रश्न म्हणजे सामाजिक स्तरीकरण हा जो घटक आहे यामध्ये जात, ठीक आहे, जातीवर आधारित सामाजिक स्तरीकरण स्पष्ट करा. ओके, असा एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे. मग आता हा तुम्ही कसा इलॅबोरेट करता तो मला तुम्ही नक्कीच सांगा. तुम्ही तो प्रश्न प्रॅक्टिस करा, त्यावर आपण चर्चा करू. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला जरूर कळवा तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, कशा पद्धतीने तुम्हाला मुद्दे समजले आहेत किंवा तुम्हाला आणखी काय हवंय मुद्द्यांमध्ये, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. थँक्यू सो मच.